सोलापुरातील श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत ओम अवंतीनगर हरे राम हरे कृष्ण मंदिरासमोर इस्कॉन मंदिर जंगम वस्तीजवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं श्री समक्का सारक्का देवीची यात्रा भरवण्यात येते। तेलंगणा राज्यातील मेडारम इथं समक्का सारक्का देवीची मूळ यात्रा दर 2 वर्षांनी भरवली जाते। सोलापुरात या देवीचे लाखो भक्तगण आहेत। यापैकी मोठ्या संख्येनं भक्तगण मेडारम इथं यात्रेला हजेरी लावतात, पण असंख्य सामान्य गरीब भक्तांना या यात्रेला जाणं आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही। अशा भक्तांच्या सोयीसाठी गत 20 वर्षांपासून श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं सन 2002 पासून मेडारमच्या धर्तीवर सोलापुरात दर 2 वर्षांनी यात्रा भरवली जाते। यंदा ही 13वी यात्रा आहे। श्री समक्का सारक्का संप्रदायाशी अनुबंधित असलेले सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी राजाराम यनगंटी, कैलासवासी नरसप्पा दासरी, कैलासवासी नारायण पुलगम आणि कैलासवासी जयराम विडप यांच्या प्रेरणेनं सन 2002 साली सोलापुरात श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेची स्थापना करण्यात आली। त्यानुसार दर 2 वर्षांनी ही यात्रा भरते। बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात यात्रेला सुरुवात झाली। यावेळी समक्का सारक्का देवीची विधिवत आरती करण्यात आली। दरम्यान पहिल्याच दिवशी भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करण्यात येत होता। या निमित्तानं मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं। श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी आणि सल्लागार रामचंद्र जन्नू यांनी या यात्रेची अधिक माहिती दिली। इथे 2 वर्षांनी होणाऱ्या या जत्रेला मेडारमपर्यंत जाणं स्थानिक लोकांना शक्य होत नाही। तब्बल 500 किलोमीटर अंतराचा गरीब कामगार किंवा काही जागरूक भक्त तिथपर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून सोलापुरातच त्यांचं प्रतिकात्मक स्वरूप या ठिकाणी जत्रेचं स्वरूप केलेलं आहे। आज तारीख 28 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवसाची जत्रा या ठिकाणी होत असते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या परिसरात असलेले भक्तगण देवींचं दर्शन घेऊन त्यांनी या ठिकाणी यात्रा संपन्न करीत असतात। बुरगुज राजाराम यनगंटी आणि जयराम विडप नरसप्पा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी आपला सोलापूरमध्ये गरीब जनतेसाठी मेडारम येथे होणाऱ्या या मूळ मूर्तीच्या जाण्यासाठी लोकांना नवस फोडण्यासाठी फार खर्चिक असतो इथल्या कामगारांना। त्यासाठी सोलापुरात या मूळ देवीचे कामगार वर्गासाठी नवस किंवा पेंडासाठी पूजा अर्चना करण्यासाठी आणि देवाला इथं मूळ नैवेद्य म्हणजे भंगारम म्हणजे गुळ हा देवाला अर्पण करत असतात। हा गुळ नवस पेटताना स्वतःच्या वजना एवढा गुळ देवाला अर्पण करतात। आज 28 संस्थेकडून यात्रा काळात पाणी, वीज या सोयींबरोबरच 80 बाय 40 फुटाचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे, असंही ते म्हणाले। या ठिकाणी वनदेवीच्या आसनाचा चबुतरा असून सर्व परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे। पर्यावरणाच्या दृष्टीनं सुमारे 200 झाडी या ठिकाणी लावण्यात आली आहेत। यात्रेत दररोज सुमारे 25 ते 30 हजार भाविक उपस्थित राहतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष चंदूलाल अंबाल, सचिव अंबादास यनगंटी, सहसचिव विठ्ठल इमडशेट्टी, खजिनदार शंकर वंगा, व्यंकटेश विडप, संतोष आडम, मुरलीधर कनकी, विश्वनाथ मेरगू यांची उपस्थिती होती।